नमस्कार. या थंडीच्या दिवसात खेडेगावात आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे हरभऱ्याची भाजी. आता आपण 20 दिवसापूर्वी हरभरा पेरलेल्या शेतामध्ये आलो आहोत. एकदा हा हरभरा उगवल्यानंतर त्याला पाण्याची गरज नसते. आता हा हरभरा भाजी खोडण्यासाठी मोठा झालेला आहे. हरभऱ्याची भाजी म्हणजे हरभऱ्याची पाने. हरभऱ्याच्या भाजीचा शेंडा खुडल्याने त्या रोपाला अनेक फुटवे फुटतात. त्या रोपाचा विस्तार वाढत जातो. अशा प्रकारे ही भाजी रोप उगवल्यापासून 3 ते 4 वेळा खुडावी लागते आणि खुडताना ती रोपे उपटून येणार नाहीत याची काळजी घ्यावी. आता आपण या हरभऱ्याच्या रोपांचा शेंडा खोडणार आहोत. बघा किती हरभऱ्याची रोपं आलेली आहेत. आता हा प्रत्यक्ष आपण खुडणार आहोत. हरभऱ्याचा शेंडा हा पहा, मस्त कोवळी 3 पानं अशी खुडायची आहेत. नंतर दुसरी पण 3 पाने घ्यायची आहेत. अशा प्रकारे आपण आजूबाजूची सर्व रोपांची भाजी खुडणार आहोत आणि अशीच भाजी आपण खुडत खुडत पुढे शेतामध्ये जाणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला भाजी करण्याजोगी भेटेल. नंतर ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि जमा करायची आहे. पहिला शेंडा असतो तो खुडायला वेळ लागतो. ही पहा, अशा प्रकारे आपण भाजी जमा केलेली आहे आणि याची हरभऱ्याची भाजी आता बनवायची आपण ताजी.